शहर व परिसरात गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले। नागरिकांनी बाजारामध्ये साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती। मागील वर्षापेक्षा यावर्षी गणरायांच्या मूर्तीमध्ये 30% वाढ झाल्याचे दुकानदारांनी सांगितले। सकाळी 9 वाजेपासूनच मंडळ कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली होती। भाभानगर, अशोका मार्ग, पखाल रोड आणि रविशंकर मार्ग, विनयनगर, भारतनगर भागातील विविध मंडळाचे तसेच सोसायट्यांमध्ये देखील मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात श्रींचे स्वागत करण्यात आले। सकाळपासूनच सदर परिसरात ढोल ताशांच्या गजरात बहुतांश मंडळाचे आणि सोसायट्यांमधील गणरायाचे आगमन होताना दिसत होते। दुपारनंतर श्रींची विधिवत प्रतिष्ठापनेला सुरुवात झाली। सायंकाळी उशिरापर्यंत गणेशाची प्रतिष्ठापना सुरू होती। दुसरीकडे तरुणाईची पावले ढोल ताशांच्या गजरात थिरकत होती। समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा हेच गणेशोत्सवात अभिप्रेत असते। याचाच प्रत्यय परिसरातील अशोक मार्ग, पखाल रोड, रविशंकर मार्ग, खोडेनगर, कल्पतरू नगरातील सोसायट्यांमध्ये तसेच सार्वजनिक गणेश मंडळाकडून बसविण्यात आलेल्या गणेशाच्या प्रतिष्ठापनेवेळी आला। ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करीत लाडक्या गणरायाचे गणेश भक्तांनी स्वागत केले। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यात आला। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।